90चा एरा सुरू झालेला. या काळात मोठ्या प्रमाणात रुपेरी चंदेरी मॅगझिनच्या विक्री होत होत्या. अशा काळात स्पर्धा पण वाढली होती. आपल्याला टिकून राहायचं असेल तर चमचमीत असलं पाहिजे, हे एकच सूत्र मीडियाने बाळगलं होतं. पण चमचमीतपणाच्या ह्या नांदात काहीतरी स्फोटक द्यावं असा विचार एका मॅगझिनने केला. त्या मॅगझिनचं नाव होतं सिने ब्लिट्स. ह्या मॅगझिनमध्ये श्रीदेवीची बहीण प्रभादेवीचा फोटो छापण्यात आला आणि असं सांगण्यात आलं की ही बहीण लहानपणीच श्रीदेवींपासून दुरावलेली होती, जी खूप काळानंतर सापडली. झाले नसलेले फोन घेऊन फोनाफानी चालू झालेली. लोक एकामेकाकडे चौकशी करू लागले. काही जणांनी चान्स जायला नको म्हणून लागलीच प्रभादेवीला लग्नाची मागणी घातली. फिल्म इंडस्ट्रीतल्या कोणालाच नेमकं प्रकरण काय ते कळत नव्हतं. या सगळ्या गोष्टींमध्ये श्रीदेवीच्या घरातल्यांचे देखील हाल झाले. ते देखील डोक्याला ताण देऊन खरंच असं काही झालंय का याचा विचार करू लागले. पण या सगळ्या घडामोडीत श्रीदेवीच्या तोंडातून शब्द निघाला. नंतर खुलासा करण्यात आला ती प्रभादेवी नाही तर ते आहेत अभिनेते अनुपम खेर. डिक्टो श्रीदेवी दिसते की म्हणून तेव्हा देखील महाराष्ट्रात प्रतिक्रिया उमटली. लोकांनी वाहवाह केलं. प्रपोज मारणाऱ्यांनी याला काय अर्थ असं म्हणत नाक मुरडलं. फोटो काढले होते ते गौतम राज्याध्यक्ष आणि मेकअप केला होता तो मिकी कॉन्ट्रॅक्टर यांनी. पहिल्यापासूनच ही बातमी गुप्त ठेवून संपूर्ण भारताचा एप्रिल फुल करण्याची योजना आखण्यात आली होती. फक्त श्रीदेवी आणि शूट करणाऱ्या निवडक लोकांनाच याची माहिती होती. हे सगळं करण्यात आलं होतं ते 1 एप्रिलचा मुहूर्त साधून.